कन्नड घाटात सुरत छत्रपती संभाजीनगर बसचा भीषण अपघात झाला। बस घाटातून खाली कोसळता राहिली। बस कठड्याला धडकून कठडा तोडत अर्धी घाटात उतरली। बस खाली कोसळण्याच्या स्थितीत असतानाच कठड्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळलाय। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी वेळीच खाली उतरले आणि बचावले। ही दृश्य आपण बघू शकतोय कशा प्रकारे ही बस कठड्यावरती अडकलेली आहे आणि यामुळे अनर्थ टळलेला आहे। प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अतिशय विचित्र असा हा अपघात आहे, काय अपडेट आहे भूषण? तेजस्विनी, छत्रपती संभाजीनगर येथून सुरतकडे ही बस जात होती। छत्रपती संभाजीनगरकडून खाली चाळीसगावकडे येताना कन्नड घाटात हा अपघात झालेला आहे। प्राथमिक माहिती अशी मिळते आहे की या बसचं जे स्टेअरिंग होतं तर ते जाम झालं होतं आणि त्याच्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट घाटातील कठड्याला धडकली। या जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर कठडा देखील तुटला असून बस खाली कोसळण्याच्या स्थितीत आलेली आहे। मात्र सुदैवाने हे प्रवासी जे आहेत ते बालंबाल या ठिकाणी बचावले आहेत। जर आपण विचार केला तर या बसमध्ये एकूण 59 प्रवासी प्रवास करत होते। छत्रपती संभाजीनगर येथून सुरतच्या दिशेने ते हे सर्व प्रवासी जात होते। या 59 प्रवाशांपैकी 4 प्रवाशांना किरकोळ ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मात्र मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे। या बसने अक्षरशः कठडा पूर्णपणे तोडला होता, मात्र कठड्यात ही बस अडकली, अन्यथा ही बस दरीत कोसळली असती। मात्र सुदैवाने या बसमधील सर्व 59 प्रवासी जे आहेत ते बचावलेले आहेत। तेजस्विनी, अपघाताचं नेमकं कारण काय समजू शकलंय का? एक प्राथमिक माहिती अशी मिळते आहे की बसचं जे स्टेअरिंग होतं तर ते जाम झालं होतं आणि त्यामुळे चालकाचं नियंत्रण या बसवर राहिलं नाही आणि ती बस वळणावरती थेट कठड्याला धडकली। सुदैवाने हे सर्व प्रवासी या ठिकाणी बचावलेले आहेत, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असंच आपल्याला म्हणावं लागेल। तेजस्विनी, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।